संभाजीनगरात मागच्या 34-35 दिवसापासून सुरू असलेलं आंदोलन आता तसं अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलेलं आहे। अंतिम टप्प्यात असलं म्हणजे ते काही संपणार आहे, थांबणार आहे अशातला भाग नाही। परंतु जे 33-34 दिवसाचं आंदोलन ठरलं होतं त्याप्रमाणे पूर्ण महिन्याभरात 34-35 दिवसामध्ये जेवढे ठरले त्याच्यापेक्षा जास्त आंदोलनं शिवसेना संभाजीनगर शाखेनं या संभाजीनगरात केलेलं आहे। आणि हे आंदोलन एका दृष्टीनं संभाजीनगरची चळवळ झाली। जवळपास 7-8-10 लाख लोकांना आम्ही त्याच्यातून संपर्क केलेला आहे। वाडावाडात पदयात्रा केल्या, हांड्यांचे मोर्चे काढले, टाक्यांचं पूजन केलं, झोन ऑफिसर्सला भेटलो, चौकात आंदोलनं केली, स्वाक्षरी मोहीम केली, असे अनेक उपक्रम पूर्ण महिन्याभरात राबवले। आणि मला असं वाटतं मोर्चाला मोठ्या संख्येने जनता, हा मोर्चा आता शिवसेनेचा राहिलेला नाही तर हा जनतेचा होणार आहे। आणि याच्यावर अजूनही सत्ताधारी मला असं वाटतं उत्तर शोधण्याऐवजी एकमेकावर आरोप करण्यामध्ये गुंतलेले आहेत। 5 वर्षापासून महानगरपालिका नाही आणि 3 वर्षापासून या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे। असं असताना मला असं वाटतं याचं उत्तर शोधण्याच्या ऐवजी सत्ताधारी लोक पुन्हा एकदा दुसरीकडे बोट दाखवण्यात मशगूल आहेत। खऱ्या अर्थानं विचार करायचा जर असला तर 1680 कोटीची योजना 2740 कोटीवर कशी गेली हा आमचा मूळ प्रश्न आहे। त्याच 1200-1300 कोटीची योजना 1680 वर गेली तर त्यात भ्रष्टाचार झाला असा आरोप केला होता। आणि आमचं तर आता आरोप नाही, सत्यता आहे, 1680 कोटीची योजना 2740 कोटीवर जाते। आणि असं होत असताना 850 कोटी रुपयाचा बोजा संभाजीनगर जनकरांच्या जनतेच्या डोक्यावर टाकणार सरकार टाकणार आहे। आणि म्हणतो या सगळ्या गोष्टी जर झाल्या पाणी तर दूर, काल परवा विभागीय आयुक्त आणि जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की अजून 2 वर्ष पाण्याच्या पाईपलाईनचं काम होऊ शकत नाही। याला आता आम्ही जबाबदार आहे। 3 वर्ष झालं तुमचं सरकार आहे। डिसेंबर 24 ची मुदत देता, डिसेंबर 23 ची मुदत देता, आणि आता जानेवारी मे जूनचा 25 उजाडलं। मोर्चे आमच्यावर काढले होते, आक्रोश मोर्चे, त्याच्यात सांगितलं होतं की 6 महिन्यात पाणी देतो। आणि म्हणून या विषयावर हा जनतेचा लढा शिवसेनेने उभा केलाय, फक्त शिवसेनेचा राहिलेला नाही। मला असं वाटतं विरोध करावा, त्यांनी आमोर समोर करावा। पत्रकार परिषदेत काय, तुमच्या चॅनल समोर तुम्ही बोलवा त्यांना आणि आम्हाला पाण्याच्या प्रश्नावर चर्चा, चला माझी तर त्याची तयारी आहे, पूर्णपणे तयारी। भारतीय जनता पार्टी कोणत्या तोंडाने बोलणार आम्हाला? खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीने जी योजना त्या काळात होत होती, विरोध केला होता भारतीय जनता पार्टीने त्या काळात। ही जी समांतर जुनी योजना मंजूर झालेली ती रद्द करायला भाग भारतीय जनता पार्टीनं पाडलं होतं। हेच भारतीय जनता पार्टी नेते अतुल सावे स्वतःला जलसम्राट म्हणून घेत होर्डिंग लावले, आत्ता पण लावलेले होते मागच्या काळामध्ये। कोणतं जलसम्राट आहे? लोकांना डोक्यावर घ्यायला हंडाभर पाणी मिळालं, आंघोळीला 5 लिटर पाणी मिळालं, आणि कोणता जलसम्राट आहे? भारतीय जनता पार्टीचा मंत्री। म्हणून मला असं वाटतं भारतीय जनता पार्टी एक बोट दुसरीकडे दाखवत असताना 4 बोट त्यांच्याकडे, त्यांनी बोलू दे, त्याला उत्तर एका क्षणात देईल मी। जलसम्राट अतुल सावे स्वतःला म्हणतातच ना। असं कोणी कोणाला सम्राट म्हटल्यानं तो सम्राट होत असतो का? अतुल सावे जिथं राहतात तिथं 12 दिवसाला पाणी आहे, आणि कोणतं जलसम्राट आहे? कोरड्या गावचे जलसम्राट आहे, कोरड्या घागरीचे कोरड्या हंड्याचे जलसम्राट आहे। दुसरं त्यांनी असं सांगितलं की स्वतंत्र खंडपीठ स्थापन करावं लागेल। नंबर 2, मराठा आरक्षणाचं जी SC-BC हे आरक्षण मराठा समाजाला दिलेलं आहे, तर त्याला एका याचिकेद्वारे आव्हान दिलेलं आहे। त्यामुळे अनेक प्रवेश रखडले किंवा त्याचा लाभ मराठा समाजाला घेता येणार आहे, तर त्यावरती तातडीने निर्णय घ्या अशा स्वरूपाच्या सूचना भूषण गवळी यांनी राज्य शासनाने जे 10% आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामुळं अजूनही अनेक संभ्रम वेगळ्या ठिकाणी आहे। मग MPSCच्या परीक्षा असतील, मेडिकलचे प्रवेश असतील, इथं अधांतरी आहे। काही परीक्षा MPSCने घेतल्या, परंतु या सगळ्या कोट्यामुळं काही जागा राखीव ठेवलेल्या आहे। आणि म्हणून याच्यात राज्य सरकारने खरं तर आरक्षण दिलं 10%, परंतु अजूनही बऱ्याच गोष्टी अस्पष्ट आहे। आणि त्यामुळं मला वाटतं हे लवकर सुस्पष्ट होण्याची आवश्यकता आहे, आणि राज्य सरकारची तशी काही तयारी दिसत नाही अजून।
शरद पवार अजित पवार एकत्र येण्यावर विखे पाटील म्हणाले की त्यांच्या येण्या जाण्याने आम्हाला काही फरक पडणार नाही. जे अपघाताने ज्यांना लोकसभेला यश मिळालं त्यांच्या आम्हाला काय फरक पडणार आहे असं म्हणणं आहे. असं विखे पाटील त्यांचं मत त्यांनी मांडलं असावं. अपघातानं झालं मग तुमचं अपघातानेच विधानसभेला यश मिळालं का असा आपला प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होऊ शकतो. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरती चर्चा सुरू आहे. मात्र अजित पवार गटाने गाठ घातली की निवडणुकीच्या काळामध्ये जानकर आणि कोल्हेंनी ज्या टीका केल्या तर त्यांनी आता नाक घासून माफी मागितली तरच ही चर्चा पुढे जाऊ शकते अशा अट त्यांनी म्हटली. असं अमोल गडकरी म्हणतात. पण मी कुठेतरी अजितदादांचं वक्तव्य वाचलं की अशी कोणती चर्चा चालू नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. नाक घासणं उद्या ज्याशी एक व्हायचं असतं तर नाक घासायचं. आता अजितदादा पवारांना आता देवेंद्र फडणवीस चक्की पिसिंगला पाठवत होते. ट्रक पुरावे घेऊन जाणार होते भ्रष्टाचाराचे, बसलेच नाही का मांडील त्यामुळे नाक घासायला लावणं वगैरे या सगळ्या बोलायच्या गोष्टी असतात. संपूर्ण महाराष्ट्रात मराठवाड्यात प्रचंड पाऊस झालेला आहे. 6 लोकांची बळी गेली आहे, जनावरांचा बळी गेलेला आहे. शेकडो राज्य सरकार सध्या यावर पूर्णतः काहीच हालचाली दिसत नाही, पंचनामे सुद्धा नाही. खरं तर मागच्या वर्षीच झालेल्या अशा प्रकारच्या अतिवृष्टी आणि अवकाळी याचे पंचनामे तर झाले. कलेक्टर असतील, विभागीय आयुक्त असतील यांनी राज्य सरकारला प्रस्तावही पाठवले, पण तो अजून याच्यातला 1 रुपया मिळालेला नाही. आणि आता ह्या मागच्या महिन्याभरात 2-4 वेळेस ठिकठिकाणी अवकाळी पाऊस आलेला आहे. आणि हा आलेला असताना शेतकऱ्यांचं विशेषतः फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. याच्याविषयी राज्य सरकार बिलकुल शेतकऱ्यांच्या बाजूनं कुठेही पावलं उचलत नाही. पंचनामे होण्याची आवश्यकता आहे. पंचनामे झाल्यावर काही मदत जाहीर करण्याची आवश्यकता आहे. निश्चित राज्य सरकारने हे त्वरित करावं अशा प्रकारची विनंती व आवाहन करू. नाहीतर येणार का त्याच्यावर निश्चित विरोधी पक्ष म्हणून आवाज उठवा. मी पाकिस्तानात बलुचिस्तानने स्वातंत्र्याची घोषणा केली, मग काय भूमिका आपला काय पाकिस्तानचे तुकडे पडले. हे पाकिस्तान भारत हा विषय स्वतंत्र. पाकिस्तान बलुचिस्तान त्यांचा विषय निश्चित. बलूच जनता पाकिस्तानच्या विरुद्ध रस्त्यावर उतरलेली आहे. आता ती रस्त्यावर उतरली तरी त्यांच्या देशाचा अंतर्गत प्रश्न असताना अशा पद्धतीनं स्वातंत्र्य लढ्याला बरेच आरोप होत असतील, परंतु एक बलुची लोकांच्या भावना जाणून घेतल्या पाहिजे असं वाटतं. भारताने कशाला, भारताला काय काय त्याच्यात पुन्हा आरोप भारतावर होतील. भारताने अशाच्याच इंटरनल काय भानगड पडायचे. भारतालाच आव्हान केलं की आम्ही स्वातंत्र्याची घोषणा केली आणि भारताने त्यांना मदत करावी आणि पाकिस्तानवरती दबाव वाढवावा. मला असं वाटतं त्यांच्या भावना जरी तशा असल्या तरी भारत असं काही करेल असं वाटत नाही. त्यांचा मोर्चा आहे उद्या शहरात नीलम गोरे सुद्धा उद्या शहरामध्ये काही पाणी त्याच्यानंतर पाण्याचा प्रश्न. नीलम गोरे मंत्री आहे ना राज्याचे. नीलम गोरे कशाला बैठक घेतात? राज्याचं मंत्रिमंडळ आहे, म्हणजे तुमच्या मंत्र्यावर विश्वास नाही तुमचा असं त्याचा अर्थ आहे. 4 वाजता भेटू. पालकमंत्री संजय शिरसाट यांचं एक कार्यालय संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात उघडतं. खरं तर हे नियमभंग आहे वगैरे अशी चर्चा सुरू आहे. तुमचं काय म्हणणं आहे? पालकमंत्र्यांचे कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयात उघडता येत नाही. पालकमंत्र्यांना फार हौस आहे तर त्यांनी त्यांचे कार्यालय जागा घ्यावी, तिथं करावी, तिथं जेवढा पाहिजे तेवढा स्टाफ ठेवा. सरकारचा कोणताही अशा पद्धतीनं कलेक्टर ऑफिस हे कलेक्टरांचं असतं. तसं पाहायला गेलं तर मग पालकमंत्र्याचा प्रोटोकॉल कलेक्टरांपेक्षा मोठा असतो. आणि मग कलेक्टरांना जनतेचे कामं करण्याच्या ऐवजी फक्त पालकमंत्र्यांना च्या मागे पुढे फिरावं लागेल. आणि म्हणून मी कलेक्टरांना स्पष्ट शब्दात सांगेल आपल्या माध्यमातून की कलेक्टर ऑफिसमध्ये जर पालकमंत्र्यांचं ऑफिस झालं तर त्याला विरोध आम्ही करू. तुमचा उद्या मोर्चा कुठून सुरू होणार आहे, कशा स्वरूपाचा असणार आहे, आदित्य ठाकरे उपस्थित असणार हे पहा, संध्याकाळी 4:30 वाजता क्रांती चौक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून रस्त्यानं लोकमान्य टिळकांचा पुतळा आहे, गोविंदभाई श्रॉफांचा पुतळा आहे आणि या शहराचे प्रथम नगराध्यक्ष द्वारकादास पटेल यांच्या पुतळ्यासमोर आमच्या मोर्चाचा स्टॉप म्हणजे थांबा होणार आहे. तिथं जाहीर सभा माननीय आदित्यजी ठाकरे साहेबांची होणार आहे. आदित्यजी ठाकरे साहेब या पूर्ण मोर्चामध्ये सहभागी होणार आहे.
आणि नंतर आम्ही आयुक्तांशी या पाण्याच्या प्रश्नावर चर्चा करणार आहोत. मला असं वाटतं या मोर्चाला संभाजीनगर शहरातल्या 115च्या 115 वॉर्डात आमचा संपर्क झालेला आहे. प्रत्येक वॉर्डातून हिंदू असेल, मुसलमान असेल, दलित असेल, शिवसेनेचा असेल नाही तर नसेल, आम जनता या आंदोलनात सहभागी होणार आहे. मला असं वाटतं मोर्चा उद्याचा ऐतिहासिक होईल. किती 10,000 20,000 50,000? संख्या मी सांगत नाही, उद्या तुम्ही बघा आणि तुम्हीच आकडा छापा. आम्ही आकड्याची घोषणा खोट्या करणार नाही. तुम्ही यायचं, तुम्ही बघायचं, तुम्ही दाखवायचं आणि तुम्ही सांगायचे आकडे किती होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कशा घ्यायच्यात यावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला तरी सरकारचा संभ्रम कायम आहे. न्यायालयानं निकालपत्रात 2022 सालीची स्थिती आणि त्या अनुषंगाने आरक्षण लागू करायला सांगितलं आहे. तर वाढ फेररचना करण्याची प्रक्रिया राज्य सरकार सुरू करते. कसं वाटतं या सगळ्याकडे? जुनं आरक्षण, फेररचना हे सगळी गोष्ट सुरू आहे. किंवा 2022ला ज्या वॉर्डाची रचना झालेली आहे याचाच अर्थ 2011ची जनगणनाच गृहीत धरावी लागणार आणि याचाच अर्थ मागच्या जे वॉर्ड होते जसेच्या तसे ते राहणार. नवीन काही याच्यात होईल असं मला वाटत नाही. म्हणून जी रचना 2022ला होती, जे त्यावेळेस रिझर्वेशन होतं त्याप्रमाणे निवडणुका होतील. काही भागामध्ये विशेषतः संभाजीनगर आणि नवी मुंबईमध्ये फक्त एक प्रभाग पद्धत होती. तिथं आता जी महाराष्ट्रात अन्य महापालिका क्षेत्रात अ, ब, क दर्जा महापालिकेचं ज्या पद्धतीनं आहे त्या पद्धतीनं करावी लागणार आहे. बाकी मला असं वाटत नाही राज्य सरकार जर हे लांबवण्याचा प्रयत्न करत असतील तर अशा काही तांत्रिक अडचणी समोर येतील, परंतु मला वाटत नाही की अशा काही अडचणी समोर येतील आणि याव्यात. फक्त संभाजीनगर आणि नवी मुंबई या 2 महानगरपालिकेत एक सदस्य रचना होती, बाकी सगळीकडे बहुसदस्य रचना ऑलरेडी झालेली आहे. आणि म्हणजे राज्य निवडणूक आयोगानं राज्य सरकारला तसं सांगितलं की फेरवाढ रचना तुम्हाला जी करायची आहे ते पटकन करून घ्या आणि येत्या 30 दिवसात ते संपवा, म्हणजे आमचा मार्ग मोकळा होईल म्हणून देऊ शकतो. नाही, ते 1-2 याची शहराची बाकी बाकी महाराष्ट्राचा हा प्रश्न नाही आहे. संजय शिरसाट यांचा मी जी राग व्यक्त केला होता यावर बोलताना विखे असं म्हणाले की संजय शिरसाट हे नवे मंत्री आहेत. पहिल्यांदाच मंत्री झाले. यंत्रणा समजून घ्यायला हवी एवढं त्यांनी, कामकाज यंत्रणा. मुद्दा काय विखे पाटलांचा चूक आहे असं मी म्हणणार नाही, कारण विखे पाटील सुद्धा 2 महामंडळाचे चेअरमन आहेत. फक्त त्यांनी ती समजून घेतलेली, कारण त्यांना माहिती आहे की मंत्री असणं महत्त्वाचं आहे. खातं काय, निधी काय हा फार महत्त्वाचा मुद्दा नाही आहे, हे त्यांनी समजून घेतलेले जुने जाणते असल्यामुळं. संजय शिरसाटांना समजायला अजून बराच कालावधी लागेल, कारण कोणते ते आपल्याला म्हण आहे, 5 बोटाच्या हळदीमध्ये पिवळं होणं अशा प्रकारचं ते आहे ते प्रकार. त्याच्यामुळे ते नवीन नवीन मंत्री झालेले सिस्टीम आहे, समजून घेतली पाहिजे. न्याय अन्याय सरकार म्हणून एक आपली सामुदायिक जबाबदारी असते, परंतु सरकारचेच मंत्री त्यांच्या सरकारमधल्या मंत्र्यावर टीका टिप्पणी करतात, मला थोडं योग्य नाही. दुसरं जर एक सेकंड, ते मराठा आरक्षण म्हणजे